सन्माननीय सदाभाऊ खोत. सभापती महोदय, मी आदरणीय बावनकुळे साहेबांचं परत एकदा अभिनंदन करतो की त्यांनी फार चांगले निर्णय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या दृष्टीने घेतलेले आहेत. या विधेयकाच्या निमित्तानं मी एक दोन सूचना करणार आहे की जमिनीचं आता हस्तांतर करत असताना लहान लहान तुकडे झालेले आहेत आणि प्रशासकीय लेवलवरती अधिकारी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी काढत आहेत. तर कृपया त्या त्रुटी काढण्यात येऊ नयेत. आणि अनेक गावं ही इनाम जमिनीवरती वसलेली आहेत. काही शेतकऱ्यांनी इनाम जमिनीवरती घरही बांधलेली आहेत, तेही अनियमित होत नाहीत. काही शेतकऱ्यांच्याकडे इनाम जमिनी गेली अनेक वर्ष ते कसत आहेत, परंतु त्यांची इतर हक्कामध्ये नावं आहेत आणि भोगवटादार एक होत नसल्यामुळं त्यांना कुठलं शासकीय अनुदान मिळत नाही, पीक कर्ज मिळत नाही. आणि आपण मागच्याही अधिवेशनमध्ये या संदर्भामध्ये एक कमिटी आपण नेमून त्याचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊ अशा पद्धतीची घोषणा केलेली होती. आणि त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी जसं आता आमदार महोदय म्हटलं की आम्हाला फोन केलेलं होतं की याबाबत काय पुढं निर्णय होत आहे. तर याबाबत आपण एक चांगला क्रांतिकारक निर्णय घ्यावा